आता आपण आपल्या विषयाला सुरुवात आता करतो. भारतीय संस्कृतीचा पाया या विषयावरती श्री अरविंदांचे विचार समजावून घेतो. मी मगाशी सांगितलंच की त्यांनी हे लेखन जे केलं आहे ते एका पुस्तक रूपामध्ये आहे. त्याचं हे पुस्तक कसं झालं वगैरे त्याचा उल्लेख मी नंतर करते. मूळ पुस्तकाचं नाव आहे, मुद्दाम सांगते, मूळ पुस्तकाचं नाव आहे फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर, आणि त्याचं मराठीमध्ये पण रूपांतर झालेलं आहे. सेनापती बापट यांनी केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय संस्कृतीचा पाया. आता हा विषय आपण समजावून घेत असताना हा संस्कृती हा जो त्यातला शब्द आहे त्याकडे मी प्रथम वळते. कारण कित्येक वेळेला आपल्या मनामध्ये संस्कृती या शब्दाचा एक चुकीचा याचा अर्थ की व्यवहारामध्ये आपण तो चुकीच्या अर्थाने किंवा वेगळ्या अर्थाने वापरतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जो आहे तो वेगळा असतो. तर म्हणून आपण व्यवहारामध्ये तो कसा वापरतो ह्याचा मी आधी उल्लेख करते की आपण काय म्हणतो की एखाद्या माणसाला सुसंस्कृत आहे, एखादा माणूस, एखादी व्यक्ती हे अत्यंत सुसंस्कृत आहे असं आपण म्हणतो. त्यावेळेला आपल्या मनामध्ये असं असतं की त्या व्यक्तीवरती असणारा त्याच्या शिक्षणाचा, त्याच्यावरती झालेल्या उत्तम संस्कारांचा, नीतिमूल्यांचा जो प्रभाव त्याच्या आचारविचारांमध्ये आपल्याला जाणवतो किंवा त्याची जी सभ्यता असते, जी एक परोपकार वृत्ती असते की ज्याला आपण सद्गुण म्हणतो, असे सद्गुण जे त्याच्या वृत्तीमध्ये, त्याच्या आचारविचारांमध्ये आपल्याला जाणवतात, त्याला उद्देशून आपण असं म्हणतो की ही व्यक्ती खूप सुसंस्कृत आहे. परंतु हा संस्कृती हा जो शब्द आहे ही एक शास्त्रीय संकल्पना आहे, सायंटिफिक कॉन्सेप्ट आहे ती, आणि ती त्याचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि हा का मी सांगते आहे की काही वेळेला असं होतं की म्हणजे हे माझे अनुभव आहेत की एखाद्या कुठल्या तरी ट्राईबची, एखाद्या जमातीची संस्कृती ह्यावरती जर कोणी काही व्याख्यान देत असेल तर एखादा अगदी म्हणजे माझ्या अनुभवातून सांगते की कॉलेजमधला एखादा प्रोफेसर उठून म्हणतो की अशा जमातींना काही संस्कृती असते का, असा प्रश्न निघतो. कारण आपल्या मनामध्ये संस्कृती या संकल्पनेची व्यवहारामध्ये जी आपण कल्पना वापरतो तीच असते, पण तीच खरं म्हणजे शास्त्रीय संकल्पना नाही. तर शास्त्रीय संकल्पना जी आहे संस्कृती, ती आधी आपण समजावून घेऊया, तेव्हाच आपल्याला कळेल की हा शब्द अरविंदांनी पण कसा वापरलेला आहे आणि इतर ज्यांचा मी उल्लेख पुढे करणार आहे त्यांनी सुद्धा हा शब्द का वापरलेला आहे हे आपल्याला समजेल. संस्कृती हा जो शब्द आहे किंवा ही जी संकल्पना आहे, शास्त्रीय संकल्पना, त्याचा अर्थ असा असतो किंवा त्याचा अर्थ असा आहे की एखाद्या समाजाची किंवा एखाद्या समुदायाची, कम्युनिटी आपण ज्याला म्हणतो, एखादी कम्युनिटी, एखादा समाज, कुठलाही भारतीय समाज म्हणा, अमेरिकन समाज म्हणा, कुठलाही एक समाज, एखादा लहानसा समुदाय, ह्यांची जी एक संपूर्ण जीवन पद्धती असते त्याला संस्कृती असं म्हणतात. आणि त्या जीवन पद्धतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. जेव्हा आपण जीवन पद्धती म्हणतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचा समावेश होतो त्या सगळ्याचा समावेश, म्हणजे आपण एखाद्या विशिष्ट समाजामध्ये जन्मल्यानंतर त्या समाजातल्या ज्या ज्या गोष्टी आपण शिकतो आणि त्याप्रमाणे वागतो ती सगळी आपली संस्कृती असते. म्हणजे
कशा कशाचा समावेश होतो तर उद्या काही थोड्या गोष्टींचा उल्लेख करते की त्या समाजातल्या लोकांचे आचार विचार, त्या समाजातलं तत्त्वज्ञान, नीती, धर्म, विज्ञान, हे तंत्रज्ञान, नंतर सर्व म्हणजे समाज व्यवस्था, की सामाजिक व्यवहार कसे केले जातात, नंतर राज्यव्यवस्था, कुठल्या प्रकारची राज्यव्यवस्था आहे. अगदी एखादी लहानशी टोळी असली, एखादा गट, लहानशी जमात असली तरी त्यांच्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारची राज्यव्यवस्था असते की कशा प्रकारे नियंत्रण करायचं ह्याचं ठरलेले नियम असतात. आणि ते एक वेळ आपण मोडू पण त्या जमातीतली लोक कधी मोडत नाहीत, कारण ते त्या जमातीमध्ये ते मान्यच नसतं ते त्याचं उल्लंघन करणं. तर अशा प्रकारे ह्या निरनिराळ्या प्रकारच्या म्हणजे सामाजिक व्यवहारांच्या पद्धती किंवा समाज व्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था ह्या सगळ्याचा समावेश संस्कृती ह्या संकल्पनेमध्ये होतो. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण भारतीय समाजाची संस्कृती किंवा भारतीय संस्कृती असं आपण म्हणतो त्यावेळेला ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे हे आपल्या मनामध्ये आधी स्पष्ट असायला पाहिजे. आणि म्हणून हा शब्द किंवा ही संकल्पना आपण प्रथम पाहिली. आता ही शास्त्रीय संकल्पना समजावून घेतल्यानंतर आपण ह्या श्री अरविंदांच्या लेखनाकडे वळूया. फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर किंवा भारतीय संस्कृतीचा पाया हे जे लेखन त्यांनी केलं ते लेखन त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 1918 ते 1921 ह्या वर्षांमध्ये, मगाशी मी ज्या एका मासिकाचा उल्लेख केला आर्य मासिकाचा मुद्दाम मी केला कारण आत्ता नाही तर तुम्हाला कळलं नसतं की हे आर्य मासिक म्हणजे काय. तर त्या आर्य मासिकामध्ये 1918 ते 1921 ह्या काळामध्ये त्यांनी 28 लेख भारतीय संस्कृतीवरती लिहिलेले होते. 28 लेख त्यांनी एवढ्या त्या काळामध्ये लिहिले. आता हे का लिहिले, कोणत्या उद्देशाने लिहिले, त्याच्या मागे एक असं काही कारण घडलं होतं की जे आपण समजावून घ्यायचं आहे. कारण ही संपूर्ण आता आपलं ह्याच्या पुढचं जे विवेचन आहे ना ते ह्याच पद्धतीने होत राहणार आहे की काय काय घडत गेलं आणि म्हणून अरविंदांनी कोणते विचार कशा प्रकारे मांडलेले आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर आता या हे जे लेख लिहिले त्याच्यामागे कारण असं झालेलं होतं की हे लेख लिहिण्यापूर्वी काही वर्षाआधी एका ब्रिटिश म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभ्यासक असलेल्या एका ब्रिटिश ऑथरनी, एका ब्रिटिश व्यक्तीने एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं इज इंडिया सिव्हिलाइज्ड. इज इंडिया सिव्हिलाइज्ड असं त्या पुस्तकाचं नाव होतं. आता इज इंडिया सिव्हिलाइज्ड ह्याचा अर्थ किंवा त्याचं रूपांतर करायचं म्हणजे भारतीय समाज हा श्रेष्ठ संस्कृती असलेला किंवा विद्याचार संपन्न संस्कृती असलेला, सुधारित संस्कृती असलेला असा समाज आहे किंवा नाही अशा प्रकारचं. कारण इज इंडिया सिव्हिलाइज म्हणजे तो क्वेश्चन होतो, प्रश्न होतो. तर खरं म्हणजे ते प्रश्नार्थक नव्हतं. अरविंदांनी पण म्हटलंय की असं टायटल आहे, असं नाव का दिलं, थोडं विचित्र वाटतं म्हणून. पण कारण त्याच्या पुस्तकामध्ये जे काही त्यांनी लिहिलेलं आहे ते सगळं पूर्णतः वेगळं आहे. कारण हा माणूस हा अत्यंत भारतीय संस्कृतीचा मोठा अभ्यासक होता. भारतीय तांत्रिक धर्म ज्याला म्हणतात, मंत्र तंत्र हे शब्द आपण ऐकलेले, त्यातला हा जो तांत्रिक धर्म आहे त्याचं तर त्यांनी इतकं सुंदर
अभ्यासपूर्ण असं सगळं त्याच्यावरती त्यांनी लेखन केलेलं होतं आणि अनेक काळ तो इथे राहून अभ्यास त्यांनी सगळा केलेला होता. असा हा सर जॉन वुडरॉफ हे त्या लेखकाचं नाव, की ज्यांनी ते इज इंडिया सिव्हिलाइज्ड हे पुस्तक लिहिलं. सर जॉन वुडरॉफ यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं. आणि ते पुस्तक अरविंदांच्या वाचनामध्ये आल्यानंतर अरविंदांना ते पुस्तक हे एक मोठं आवाहन वाटलं. त्यांना असं वाटलं की तातडीने ह्या पुस्तकावरती आपण लिखित स्वरूपामध्ये काही प्रसिद्ध करायला पाहिजे, आपण लेखन करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मग त्यांचं ते पुस्तक लिहिलं. आता हे जे सर जॉन वुडरॉफ यांचं हे जे पुस्तक होतं त्याचं वैशिष्ट्य असं होतं, किंवा त्यांनी ते का लिहिलं होतं, म्हणजे ह्या सगळा अरविंदांनी पुस्तक लिहिलं सर जॉन वुडरॉफ ह्या पुस्तकाला हे करण्यासाठी, त्याच्यावरती लेखन करण्यासाठी. परंतु ह्या सर जॉन वुडरॉफनी का पुस्तक लिहिलं हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण त्याला फार महत्त्व या संपूर्ण विवेचनामध्ये आहे. आणि त्यांनी पुस्तक अशासाठी लिहिलेलं होतं की त्यापूर्वी एका इंग्लिश म्हणजे ब्रिटिश एका लेखकाने एक भारतीय संस्कृतीवरती टीकात्मक असं एक पुस्तक लिहिलं होतं. टीकात्मक असाच मी शब्द आता वापरते, परंतु याचा नीट अर्थ आपण पुढे नंतर पाहू. टीकात्मक अशा स्वरूपाचं एक पुस्तक लिहिलं होतं की ज्यामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीची संपूर्ण निंदा नालस्ती केली होती. कुठल्याही गोष्टीला त्यांनी भारतीय संस्कृतीतल्या एकाही गोष्टीला त्यांनी चांगलं म्हटलं नव्हतं. प्रत्येक गोष्टीची त्यांनी अत्यंत निंदा केलेली होती आणि एक प्रकारे हल्ला केला होता म्हटलं तरी चालेल भारतीय संस्कृतीवरती. आणि हे जे त्या विल्यम ते जे पुस्तक ज्यांनी लिहिलं त्या लेखकाचं नाव होतं विल्यम आर्चर. विल्यम आर्चर ह्यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं. आणि त्या विल्यम आर्चरच्या पुस्तकाला उत्तर देण्यासाठी म्हणून सर जॉन वुडरॉफनी त्यांचं पुस्तक लिहिलं. आलं लक्षात? म्हणजे हा मनातला गोंधळ ठेवू नका, कारण हे पुढे पुढे आपल्याला नीट या दोन्ही पुस्तकांबद्दल खूप विस्ताराने आपल्याला सगळा उल्लेख करायचा आहे. तर विल्यम आर्चरनी पूर्ण निंदा करणारं, म्हणजे कुठे अपवादही नाही की कुठे एखाद्या ठिकाणी सुद्धा त्यांनी चांगलं म्हटलं नाही, इतकी निंदा त्यांनी संपूर्ण ह्या संस्कृतीची केली. आणि त्या पुस्तकाला उत्तर देण्यासाठी म्हणून सर जॉन वुडरॉफनी त्यांचं पुस्तक लिहिलं. कारण मी मगाशीच सांगितलं की हे अभ्यासक होते आणि त्यांच्या अभ्यासामुळे भारतीय संस्कृतीचं अत्यंत योग्य प्रकारे ज्ञान त्यांना होतं आणि म्हणून ह्या पुस्तकाला त्यांनी ताबडतोब उत्तर दिलेलं होतं आर्चरच्या पुस्तकाला. आता हे जे वुडरॉफचं पुस्तक होतं त्याच्याबद्दल थोडं त्यांचं जे शीर्षक आहे पुस्तकाच्या म्हणजे त्यांचं जे नाव आहे पुस्तकाचं त्याबद्दल थोडं एक स्पष्ट करते की त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे की इज इंडिया सिव्हिलाइज्ड, ह्याचा थोडंसं भाषांतर म्हणून मी सांगितलं, पण त्याचा खरा अर्थ नीट लक्षात घ्या की अनसिव्हिलाइज्ड आणि सिव्हिलाइज्ड असा फरक असतो. की अनसिव्हिलाइज्ड एखादा समाज ह्याचा अर्थ असा की तो समाज अत्यंत मागासलेला, अत्यंत रानटी स्वरूपाचा, त्याला म्हणतात अनसिव्हिलाइज्ड सोसायटी. म्हणजे विद्याचार संपन्नता त्या समाजामध्ये नाही, तो समाज म्हणजे अगदी मागासलेला रानटी स्वरूपाचा असा समाज. आणि सिव्हिलाइज्ड ह्याचा अर्थ की तो समाज सर्व प्रकारे सुधारित आहे,
सगळं म्हणजे त्यांचं ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, सगळं धार्मिक जीवन, आर्थिक जीवन सगळ्या बाबतीमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. त्याला सिव्हिलाइज सोसायटी असं म्हणतात. तर असा हे पुस्तक त्यांनी ह्या नावाने लिहिलं. परंतु ह्या विल्यम आर्चरच्या पुस्तकाबद्दल किंवा त्याला उत्तर म्हणून जे त्यांनी वुड्रॉफनी पुस्तक लिहिलेलं होतं, त्यामध्ये त्यांनी असं म्हणजे हे लक्षात घ्यायचं की आर्चर हा सुद्धा ब्रिटिश होता आणि सर जॉन वुड्रॉफ हे सुद्धा ब्रिटिशच होते. पण अभ्यासक आणि एक सामान्य व्यक्ती ह्याच्यामध्ये जो फरक असतो तो फरक त्या दोघांमध्ये इतका स्पष्टपणे आपल्याला जाणवतो. तर जो आर्चरनी जे सगळं ह्या संस्कृतीची निंदा केलेली होती, तर त्या बाबतीमध्ये वुड्रॉफने असं स्पष्टपणे आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की जे काही आर्चरनी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते भारतीय संस्कृतीच्या पूर्ण अज्ञानामुळे त्यांनी लिहिलेलं आहे हे निश्चित. म्हणजे आर्चरला ह्या संस्कृतीच्या बद्दलचं काहीही ज्ञान नाही आहे हे त्याच पुस्तकामध्ये अगदी स्पष्ट होतं. पण असं असलं म्हणजे ते अज्ञानामुळे आहे ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा वुड्रॉफ असं म्हणतात की तरीही ह्या पुस्तकाची गय करू नये, ह्या पुस्तकाकडे दुर्लक्ष करू नये असं त्यांनी, म्हणजे हा दोघंही ब्रिटिश पण हे असं म्हणतात की त्या पुस्तकाकडे दुर्लक्ष करू नये. ह्याचं कारण असं की ते असं म्हणतात की सर जॉन वुड्रॉफनी आपलं विल्यम आर्चरनी जे काही त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते अत्यंत स्वार्थी आणि राजकीय हेतूने लिहिलेलं आहे. हे आपण आधी लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये राजकीय हेतू आहे. आणि आणखी पण एका गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की सर्वसामान्य ब्रिटिश लोकांना किंवा युरोपीय लोकांना भारतीय संस्कृतीबद्दलचं जे एक काही चित्र निर्माण झालेलं असतं की भारतीय संस्कृती म्हणजे मागासलेली अशीच एक कल्पना डोक्यामध्ये त्यांच्या असते आणि त्याचप्रमाणे ते लिहितात, त्याचप्रमाणे ते बोलतात, त्याचप्रमाणे ते ह्या संस्कृतीवरती निंदा करत असतात. तर हे जे सगळं आहे त्याचं म्हणजे एखाद्या सामान्य युरोपीय किंवा ब्रिटिश माणसाचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आर्चरचं पुस्तक आहे की एखादा सामान्य माणूस जसं विचार करेल आणि जे काही लिहील त्या प्रकारे आर्चरनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही कारणांसाठी त्याची गय करू नये, ह्या पुस्तकाची गय करू नये. आणि म्हणून भारतीय संस्कृती ही किती महान आहे आणि ह्या संस्कृतीमध्ये किती प्रकारच्या क्षमता आहेत हे जाणवून देण्यासाठी म्हणून सर वुड्रॉफनी आपलं पुस्तक लिहिलेलं होतं. म्हणजे विल्यम आर्चरच्या पूर्ण विरोधी प्रकारचं अशा प्रकारचं हे पुस्तक त्यांचं होतं. आणि हे वुड्रॉफ असं म्हणतात की ह्या आणि अरविंदांचं तर ह्या बाबतीमध्ये असं म्हणणं आहे की मी जे मगाशी म्हटलं की त्यांना एक प्रकारचं आवाहन वाटलं किंवा त्यांना असं वाटलं की तातडीने आपण ह्याच्यावर तरी काहीतरी लिहायला पाहिजे. ह्याचं कारण म्हणजे केवळ विल्यम आर्चरला त्यांनी उत्तर दिलं आहे म्हणून जॉन वुड्रॉफबद्दल आपण लिहावं असं त्याचं कारण नव्हतं. तर त्याचं कारण असं होतं अरविंदांच्या मते की का अरविंदांना वाटलं या पुस्तकावरती आपण काहीतरी लिहावं. त्याचं कारण असं होतं की अरविंद असं म्हणतात की आमची संस्कृती किती महान आहे हे आम्ही सुद्धा जाणत नाही इतक्या पोटतिडकीने वुड्रॉफने जाणलेलं आहे. आणि
ते मला विशेष वाटतं. एवढंच नव्हे तर आमची संस्कृती ह्या युरोपीय संस्कृतीच्या तडाख्यामध्ये सापडलेली आहे आणि त्या संस्कृतीच्या प्रभावामुळे या संस्कृतीचं नुकसान होणार आहे. म्हणून भारतीय संस्कृतीचं रक्षण झालं पाहिजे आणि ते भारतीयांनी मोठ्या जिद्दीने ते रक्षण केलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार वुडरॉफनी मांडावे हे मी पाहिलं, म्हणून मला त्यांच्या पुस्तकावरती लिहावंसं वाटलं. म्हणजे केवळ विल्यम आर्चरच्या पुस्तकावरती त्यांनी उत्तर दिलं म्हणून नव्हे, तर हे त्यांना जाणवलं की आपल्या संस्कृतीच्या बद्दलची इतकी एक जवळची भावना ह्या वुडरॉफच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ह्या पुस्तकावरती आपण लिहिलं पाहिजे असं त्यांना वाटलं. परंतु त्याचबरोबर ते असं आणखी पण एक म्हणतात, आणखी अरविंदांनी असं स्पष्ट केलेलं आहे की हे जरी खरं असलं की त्यासाठी वुडरॉफच्या पुस्तकावरती त्यांना लिहावंसं वाटत असलं तरीसुद्धा एक वुडरॉफच्या पुस्तकातला एक दोष म्हणण्यापेक्षा एक उणीव म्हणा त्यांनी अशी दाखवली आहे की आमच्या संस्कृतीमध्ये जरी आत्ता ती अधोगतीला किंवा अवनतीला आलेली असली, आता हा मी मगाशीच सांगितलं की हा काळ कुठला, तो काळ लक्षात घ्यायचा. आत्ताच्या काळाबद्दल आपण बोलत नाही आहे, अरविंदांच्या काळाबद्दल आपण बोलतोय. तर त्यावेळेला ते असं म्हणतात की आमच्या संस्कृतीचं जरी अवनती होते, अधोगती होते, ही सगळी सद्यस्थिती असली तरीसुद्धा ह्या आमच्या संस्कृतीमध्ये पुनरुज्जीवनाची क्षमता किती आहे हे मात्र वुडरॉफना कळलेलं नाही. म्हणजे वुडरॉफच्या पुस्तकातली सुद्धा एक उणीव त्यांनी दाखवली आहे की आमच्या संस्कृतीमध्ये ती महान तर आहेच, आत्ता ती अधोगतीला पोचली आहे, पण तरीसुद्धा पुनरुज्जीवन तिचं होणार एवढी क्षमता आमच्या संस्कृतीमध्ये आहे. ती म्हणजे वुडरॉफनी असं म्हटलं आहे एके ठिकाणी की हे भारतीय लोक आजकाल आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे, पण ज्या सामर्थ्याने त्यांनी ते करायला पाहिजे, ज्या जिद्दीने त्यांनी ते करायला पाहिजे आणि एक ठाम निश्चय त्यांच्यामध्ये असायला पाहिजे, तो त्यांच्यामध्ये दिसत नाही असं वुडरॉफनी म्हटलेलं होतं. आणि म्हणून त्याला उत्तर मात्र अरविंदांनी असं दिलं आहे की आमच्या संस्कृतीमध्ये पुनरुज्जीवनाची अत्यंत उत्तम अशी क्षमता आहे आणि आम्ही पुनरुज्जीवित होणार, हे अगदी अरविंदांचा हा पूर्ण विश्वास होता. आणि ते सगळंच त्यांना त्यांच्या पुस्तकामध्ये मांडायचं होतं. आणि म्हणून आपण जर अरविंदांचं पुस्तक पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की या अरविंदांच्या ह्या फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर या पुस्तकामध्ये आपल्याला निरनिराळे भाग दिसतात. अर्थात संस्कृती म्हटल्यानंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. तसं ह्याही पुस्तकामध्ये तत्त्वज्ञान, आध्यात्मिकता, नंतर धर्म, नंतर राज्यव्यवस्था, कला, वाङ्मय, स्थापत्य अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे त्या संपूर्ण पुस्तकात. पण आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या थोड्या काळामध्ये पाहणं शक्य नाही, म्हणून मी माझा व्याख्यानाचा थोडासा हे कमी केलेलं आहे आणि मी फक्त धर्म आणि आध्यात्मिकता एवढ्याबद्दलच जे काही विचार मांडलेले आहेत आणि ते सांगणार आहे. म्हणजे वेळेचा अभाव हे एक कारण आहे, पण त्याच्याचबरोबर आणखीही एक कारण आहे की आपल्या संस्कृतीमध्ये धर्म आणि आध्यात्मिकता ह्यांना इतकं महत्त्व आहे की आपल्या कलेवरती, आपल्या स्थापत्यावरती, आपल्या वाङ्मयावरती, आपल्या राज्यव्यवस्थेवरती, सगळ्या सामाजिक, आर्थिक सगळ्या जीवनावरती आपल्या तत्त्वज्ञानाचा, आपल्या अध्यात्माचा आणि धर्माचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे ते पाहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून मी माझा सगळ्या व्याख्यानाचा हे थोडं कमी म्हणजे
प्रमाण कमी करणार आहे आणि तेवढ्याच बाबतीमध्ये मी फक्त बोलणार आहे. पण तरीसुद्धा आपले आहेत ते दिवस त्याला कमी पडू नये याची अपेक्षा करते. तर आता हे जे आहे ह्या पुस्तकामध्ये मी मगाशी जे सांगत होते की ह्या पुस्तकामध्ये श्री अरविंदांनी अशा प्रकारे सगळं लेखन केलेलं आहे की पहिल्यांदा त्यांनी सुरुवातीला सर वुडरॉफ काय म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये, इज इंडिया सिव्हिलाइज्ड ह्या पुस्तकामध्ये काय म्हणतात याबद्दल एक पूर्ण चॅप्टर आहे, एक पूर्ण प्रकरणच त्याच्याबद्दल आहे. म्हणजे मी मुद्दाम हे सांगते, जे कोणी हे पुस्तक वाचतील कधी त्यांना हे स्पष्टपणे कळावं की आपण कसं हे पुस्तक वाचतोय, त्याच्यात कुठे काय आहे. तर पहिला सगळा चॅप्टर हा त्याच्या पहिला सगळा भाग प्रकरण हे ह्याच्यावरती आहे. सर जॉन वुडरॉफ ह्यांनी लिहिलेलं इज इंडिया सिव्हिलाइज्ड हे पुस्तक त्याच्याबद्दलचा पहिलं प्रकरण आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये ह्या विल्यम आर्चर ह्याचा उल्लेख आहे की त्याला अरविंदांनी म्हटलं आहे एक बुद्धिवादी, भारतीय संस्कृतीचा एक बुद्धिवादी टीकाकार असं त्या प्रकरणाला नाव दिलं आहे. एक बुद्धिवादी म्हणजे ज्याला रॅशनॅलिस्ट म्हणतात की सगळ्या गोष्टी फक्त बुद्धीला पटतात तेवढ्याच मान्य करायच्या आणि ज्या बुद्धीला पटत नाही त्या मान्य करायच्या नाही, त्याला म्हणतात बुद्धिवाद, रॅशनॅलिझम. तर ते म्हणून त्याला बुद्धिवादी टीकाकार असं म्हटलेलं आहे. तर दुसरं प्रकरण हे त्याबद्दल आहे. आणि त्यानंतर अर्थात धर्म आणि आध्यात्मिकता हा भाग फक्त मी घेणार, पण त्याच्यामध्ये श्री अरविंदांनी ह्या सगळ्यावरती म्हणजे वुडरॉफच्या पुस्तकावरती, विल्यम आर्चरच्या पुस्तकावरती आणि एकूण भारतीय संस्कृतीचं स्वरूप कसं आहे, अगदी प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत भारतीय संस्कृतीचं स्वरूप कसं आहे. आणि मी मुद्दाम उल्लेख करते प्राचीन काळापासून, अगदी वेदांपासून त्यांनी उल्लेख केलेला आहे. आपल्याला वेदातला धर्म आणि वेदातलं हे तत्त्वज्ञान कसं होतं हे सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचं आहे, लक्षात घ्या. तर त्यामुळे वैदिक काळापासून ते नंतर ह्या संस्कृतीमध्ये बदल कसे कसे होत गेले वगैरे अशा प्रकारे त्यांनी ह्या मूळ स्वरूप कसं आहे त्यामध्ये बदल कसे होत गेले आणि भारतीय संस्कृतीची अवनती कशी झाली आणि आता पुनरुज्जीवन कसं करायचं आहे. पुनरुज्जीवन म्हणजे ज्याला रेनेझान्स असं म्हणतात. रेनेझान्स म्हणजे पुनरुज्जीवन किंवा पुनरुत्थान. हे पुनरुत्थान कसं होणार आहे, कसं केलं जातं आहे, काय काय होतं आहे, ह्या सगळ्याबद्दलचा त्याने उल्लेख केला आहे. आणि याच प्रकारे आपण हा विषय समजावून घेणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा आपण सर जॉन वुडरॉफ यांचे विचार समजावून घेणार आहोत. नंतर विल्यम आर्चरनी काय म्हटलंय ते अरविंदांनी कसं मांडलंय ते आपण पाहणार आहोत. अरविंदांचे विचार त्यावरती कसे आहेत तेही आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यानंतर शेवटी ह्या एकूण सगळ्याच टीकेला दिलेलं त्यांनी उत्तर आणि अगदी शेवटचा म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी जो भाग आहे तो अर्थात ह्या पुस्तकामध्ये नाही आहे, परंतु माझ्या अभ्यासाच्या आधारे मी तो शेवटचा दिवसाचा जो काही भाग आहे तो पूर्णतः मी माझ्या अभ्यासाच्या आधारे मांडणार आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आत्ताच सांगते की भारतीय संस्कृतीचं आणि विशेषतः भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचं भवितव्य काय अशा प्रकारचा शेवटचा मुद्दा असणार आहे. तर अशा रीतीने आपण हा सगळा विचार पाहणार आहोत. मुद्दाम मुद्दे स्पष्ट केले पहिल्यांदा. आता आपण ह्या विचारांकडे वळू. आता पहिल्यांदा आपण सर जॉन वुडरॉफ यांनी काय म्हटलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये ते थोडक्यात अर्थात फार थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आणि ते अरविंदांनी कसं मांडलंय त्या प्रकारे पाहणार आहोत.
हे सर जॉन वुडरॉफ ह्यांनी ह्यामध्ये सुरुवात करतानाच जे मी सांगितलं की विल्यम आर्चरच्या पुस्तकावरती त्यांचं उत्तर आहे. तर त्यामुळे आणि विल्यम आर्चरचं पुस्तक हे टीकात्मक पुस्तक होतं, भारतीय संस्कृतीची टीका. आणि खरं टीका हा शब्द आपण नेहमी म्हणजे निगेटिव्हली घेतो की टीका ह्याचा अर्थ निंदा, असं नव्हे. टीका ह्याचा अर्थ खरं म्हणजे परीक्षण किंवा मूल्यमापन असा असतो. मूल्यमापन, या भारतीय संस्कृतीचं मूल्यमापन म्हणजे टीका. तर हे मूल्यमापन जे काही आर्चरने केलेलं आहे त्याबद्दल हे वुडरॉफ पहिल्यांदा त्यांचं मत असं मांडतात की आर्चरनी केलेलं भारतीय संस्कृतीचं मूल्यमापन हे कसं चुकीचं आहे. इथूनच ते सुरुवात करतात की हे चुकीचंच आहे, हे मूल्यमापन बरोबर नव्हे. आणि का बरोबर नव्हे हे ते सांगतात. ते असं म्हणतात की कोणतीही जी संस्कृती असते ती श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे हे ठरवण्याचा जो निकष असतो तो आधी आपल्याला स्पष्ट मनामध्ये असायला पाहिजे. जेव्हा आपण संस्कृतीचं परीक्षण करतो त्यावेळेला त्या संस्कृतीला श्रेष्ठ म्हणायचं का कनिष्ठ म्हणायचं ह्याचा क्रायटेरिया, त्याचा काहीतरी निकष आपल्या मनामध्ये स्पष्ट असायला पाहिजे. आणि मग ह्यानी वुडरॉफच्या मते तो निकष कसा असला पाहिजे ते सांगतात. आणि ते सांगताना ते असं म्हणतात की सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की आपण सुख कशाला म्हणतो, आपण माणसं, सामान्य माणसं सुख कशाला म्हणतो. तर आपण असं सर्वसाधारण माणसाची कल्पना अशी असते की जे आपलं मन आणि आपलं शरीर सुखामध्ये असणं म्हणजे सुख, अशी एक सर्वसाधारण माणसाची कल्पना. की ही सुखाची कल्पना म्हणजे मग त्याच्यात वेगवेगळे कम्फर्ट्सच्या अनेक गोष्टी येतील, पण तरीसुद्धा मनाचं आणि शरीराचं सुख म्हणजे सुख, आपलं अंतिम सुख, अशी आपली कल्पना असते. परंतु वुडरॉफ म्हणतात की सुखाची ही कल्पना बरोबर नाही आहे. आणि सुखाची कल्पना कशी असली पाहिजे इथपासूनच ते सुरुवात करतात. खरं सुख कशाला म्हणायचं, म्हणजे ते भारतीय संस्कृतीचे हे अभ्यासक आहेत, ह्या दृष्टीनेच आता आपण तुम्ही विचार करा या गोष्टीचा. ते असं म्हणतात की खरं सुख कशाला म्हणायचं. तर त्यांच्या मते आत्मा, आता पहा हा ब्रिटिश माणूस, ब्रिटिश लेखक आत्मा ह्या गोष्टीचा उल्लेख करतोय, हे सुद्धा विशेष आहे. कारण अभ्यास आहे त्यांचा ह्या संस्कृतीचा. तर आत्मा, आपलं मन आणि आपलं शरीर, ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, आत्मा, मन आणि शरीर. मी स्पष्ट करते आत्मा ह्या म्हणजे त्यांना काय म्हणायचं ते मी थोडक्यामध्ये स्पष्ट करते. तर आत्मा, मन आणि शरीर ह्या तिन्हीमध्ये ज्या वेळेला एक अत्यंत सहज सुसंवाद असतो, नॅचरल हार्मनी ज्याला म्हणतात, सहज सुसंवाद म्हणजे काय लक्षात घ्या की आपलं मन आणि आपलं शरीर काहीतरी एक विशिष्ट मागण्या करत असतं. शरीराला हे पाहिजे, मग मनालाही तेच पाहिजे आहे. म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या मागण्या, गरजा एका बाजूला असतात. आणि आत्मा हे अत्यंत शुद्ध स्वरूप आपल्यामध्ये असतं, आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं. ते जे शुद्ध स्वरूप आहे त्या शुद्ध आत्म्याच्या स्वरूपाच्या मागण्या किंवा त्याचं ते शुद्ध स्वरूप हे अगदी वेगळ्या प्रकारचं असतं. मग त्याच्यामधला सुसंवाद, त्याच्यामधली हार्मनी, ह्याचा अर्थ असा की ज्या आत्मा जे म्हणतो म्हणजे शुद्ध स्वरूप, म्हणजे आपली सत्सद विवेकबुद्धी म्हणा ना, अगदी साध्या शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे आपली सत्सद विवेकबुद्धी काय म्हणते, आपलं मन काय म्हणतं आणि आपलं शरीर काय म्हणतं, ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जर जुळल्या, आलं लक्षात,
तिन्ही गोष्टी जुळल्या, मनाच्या आणि शरीराच्या मागण्या वेगळ्या आणि आपल्या विवेकबुद्धीच्या मागण्या वेगळ्या, असं जर झालं तर तो सुसंवाद नव्हे. ज्या वेळेला ह्या एकत्र येतील त्यावेळेलाच त्याला सुसंवाद किंवा हार्मनी असं आपण म्हणू शकतो. अशी हार्मनी ज्या वेळेला, असा सुसंवाद, आणि तो सुद्धा सहज, मुद्दाम काहीतरी करून नव्हे, सहजपणे माणसाला असंच वाटलं पाहिजे की नाही, आपल्या मनाला जरी हे हवं असलं तरी सुद्धा हे योग्य नाही, हे माणसाला मनातून आतून पटलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वर्तन घडलं पाहिजे, तेव्हा त्याला सहज सुसंवाद म्हणतात. तर असा सहज सुसंवाद ज्या वेळेला ह्या तीन गोष्टींमध्ये असतो, आत्मा, मन आणि शरीर, त्यावेळेला खरं सुख निर्माण होतं असं त्यांनी म्हटलं. त्यावेळेला खरं सुख निर्माण होतं. म्हणजे आपण ज्याला सुख म्हणतो ते सुख नव्हे, खरं सुख हे या तीनमध्ये सुसंवाद असणं म्हणजे सुख. आणि त्याच्यापुढे ते असं म्हणतात की जी संस्कृती अशा प्रकारचा आत्मा, मन आणि शरीर ह्यांच्यामध्ये सहज सुसंवाद निर्माण करते, जी संस्कृती असा सुसंवाद निर्माण करते, ह्याचा अर्थ असा की ज्या संस्कृतीमध्ये अशी शिकवणच आहे, माणसाला अशाच प्रकारे विचार करायला शिकवलं जातं, माणसाला अशाच प्रकारे आचार करायला शिकवलं जातं की त्याची सद्सद विवेकबुद्धी, त्याचं मन आणि त्याचं शरीर हे एकाच दिशेने प्रवास करतील, अशा प्रकारची शिकवण ज्या वेळेला एखादी संस्कृती देते, अशा प्रकारचे संस्कार ज्या वेळेला त्या संस्कृतीमध्ये माणसांवरती केले जातात, त्यावेळेला ती संस्कृती ही खरं म्हणजे श्रेष्ठ संस्कृती असते असं त्यांचं म्हणणं आहे. त्या वेळेला त्या संस्कृतीला श्रेष्ठ म्हणता येतं. म्हणजे श्रेष्ठ म्हणजे काय आणि कनिष्ठ संस्कृती म्हणजे काय, तर ज्या वेळेला हा सुसंवाद नसेल, आत्मा, मन आणि शरीर ह्यामध्ये सुसंवाद नाही, जे आजकाल आपल्याला जगामध्ये दिसतंय, सर्वत्र दिसतंय, आपल्याही समाजामध्ये दिसतंय की आपण किती वाहवत जात असतो, मनाच्या मागण्या, शरीराच्या मागण्या ह्यांच्याकडे आपण किती वाहवत जात असतो आणि विवेक हे आपण विसरूनच गेलेलो असतो. म्हणजे हा जो आहे हा सुसंवाद नव्हे. तर अशा त्याला मग श्रेष्ठ संस्कृती आणि कनिष्ठ संस्कृती कशाला म्हणायचं, ह्याचा निकष काय, हा तर त्यांच्या मते हा निकष असायला पाहिजे. आणि अशा आधारे संस्कृतीचं श्रेष्ठपणा आणि कनिष्ठपणा ठरवलं पाहिजे, जे विल्यम आर्चरनी केलेलंच नाही. विल्यम आर्चर अशा प्रकारे विचारच करत नाही आणि त्यामुळे त्यांनी मांडलेलं सगळं, त्यांनी केलेली सगळी टीका ही संपूर्ण चुकीची आहे, असं त्यांनी केलेलं सगळं परीक्षण हे चुकीचं आहे असं ते म्हणतात. त्याचप्रमाणे भारतामध्ये काय परिस्थिती आहे, आता ते भारताकडे वुडरॉफबद्दलच मी बोलते अजूनही. वुडरॉफ मग आता भारतीय संस्कृतीच्या बद्दल बोलतात की असा सुसंवाद भारतीय संस्कृतीमध्ये आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग तो कसा आहे ते स्पष्ट करतात आणि ते असं सांगतात की भारतीय संस्कृतीमध्ये अशा प्रकारची एक विचारसरणी आहे आणि ती सामान्य माणसापासून ते अत्यंत उच्च श्रेष्ठ बुद्धिमत्ता असलेल्या माणसापर्यंत ही अशा प्रकारची विचारसरणी मनामध्ये असते की एक सर्वश्रेष्ठ अशी एक शक्ती आहे आणि ती शक्ती आत्मा या स्वरूपामध्ये प्रत्येक ह्या जड विश्वामध्ये अस्तित्वामध्ये आहे, सर्वत्र अस्तित्वामध्ये आहे आणि त्या जड शक्तीचं नियंत्रण मानवी जीवनावरती असतं. आलं लक्षात? म्हणजे त्या शक्तीचं, त्या महान शक्तीचं नियंत्रण हे विश्वातल्या सर्व गोष्टींवरती असतं. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक माणसामध्ये
आत्मा जो असतो तो आत्मा हा पायरी पायरीने विकसित होत असतो. म्हणजे एकदम आत्म्याचा विकास होत नाही, तर हळूहळू पायरी पायरीने त्याचा विकास होत असतो. ऊर्ध्व दिशेला त्याचा विकास होत असतो आणि त्यासाठी कित्येक जन्मसुद्धा जातात. अनेक पुनर्जन्मांमध्ये किंवा अनेक जन्मांच्या चक्रामध्ये तो आत्मा फिरत असतो आणि असं करत करत युगानुयुग फिरणारा तो आत्मा कधीतरी पूर्णत्वाला पोचतो. आणि अशा प्रकारे आत्म्याचं पूर्णत्व ही भारतीय मनाचं एक अत्यंत उच्च ध्येय आहे की आपल्या माणसाच्या अस्तित्वाचा अर्थच असा घेतला जातो की माणसाचं अस्तित्व कशासाठी आहे, तर आत्मा जो आहे त्या आत्म्याचा विकास करण्यासाठी आहे. म्हणून आपलं सगळं जीवन, आपलं सगळं अस्तित्व ह्याचा अर्थच जर आपण अशा प्रकारे घेतला तर आपोआपच आत्मा, मन आणि शरीर ह्यांच्यामध्ये सहज सुसंवाद निर्माण होऊ शकतो. आणि ही अशा प्रकारची शिकवण ही भारतीय संस्कृतीमध्ये दिली जाते. भारतीय तत्त्वज्ञान हे अशा प्रकारचं आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे. अशा प्रकारचं आध्यात्मिक विचार हे अत्यंत सुंदर स्वरूपामध्ये भारतीय तत्त्वज्ञान मांडतं. भारतीय धर्म जो आहे तो भारतीय धर्म माणसाला प्रथमपासून अशा प्रकारची शिकवणच देतो की त्यांनी अशा प्रकारे योग्य प्रकारे म्हणजे या ऊर्ध्व गतीने त्याच्या आत्म्याचा विकास होईल अशा रीतीने त्याने आपलं आचरण करावं. अशा प्रकारचे संस्कार भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक माणसावरती होत असतात. आणि त्यामुळे हे जे आत्मा, शरीर आणि मन ह्या तिन्हीमधला सुसंवाद ज्याचा उल्लेख त्याने आधी केला तो सुसंवाद भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि म्हणून ही संस्कृती अत्यंत महान आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की ह्या संस्कृतीचं रक्षण झालंच पाहिजे, कारण ह्या संस्कृतीचं रक्षण होणं हे मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे वुडरॉफचे विचार आहेत. लक्षात घ्या की वुडरॉफनी त्या काळामध्ये असं म्हटलंय की मानवतेचं भवितव्य ह्या गोष्टीवरती म्हणजे भारतीय संस्कृतीच्या रक्षणावरती अवलंबून आहे. इतकं ह्याचं महत्त्व आहे. आणि म्हणून या भारतीय संस्कृतीचं संरक्षण योग्य प्रकारे व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता असं जरी असलं तरी वुडरॉफ पुढे असं म्हणतात की ही जी भारतीय संस्कृती आहे, आता हा पुन्हा तो ब्रिटिश काळ, ब्रिटिश ज्या वेळेला आपल्याकडे आपण ज्या वेळेला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये होतो त्या काळाबद्दलच हे सर्व आहे. तर त्या संदर्भामध्ये ते असं म्हणतात की अशी ही इतकी महान अशी भारतीय संस्कृती युरोपीय संस्कृतीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर, कारण युरोपीय माणसं राज्यकर्ते म्हणून भारतामध्ये त्यावेळेला म्हणजे काही ठिकाणी फ्रेंच होते, काही ठिकाणी पोर्चुगीज होते, काही ठिकाणी बऱ्याच मोठ्या भागामध्ये ब्रिटिश होते. तर असा हा सगळा पारतंत्र्याचा काळ. तर त्याबद्दल ते वुडरॉफ असं म्हणतात की अशी ही महान भारतीय संस्कृती ह्या युरोपीय संस्कृतीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर काय झालेलं आहे, तर ह्या दोन संस्कृतींमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होते असं ते म्हणतात. इट्स अ कल्चरल कॉन्फ्लिक्ट की ह्या संस्कृतीची सगळी अपेक्षाच वेगळ्या आणि भारतीय संस्कृतीच्या सगळ्या अपेक्षाच वेगळ्या, धारणाच वेगळी. तर त्यामुळे अशा अगदी पूर्ण विरोधी अशा युरोपीय संस्कृतीच्या संपर्कामध्ये ही संस्कृती आल्यानंतर ह्या दोन संस्कृतींमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि ते पुढे असं म्हणतात की ज्या वेळेला असा संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष निर्माण होतो, दोन भिन्न संस्कृतींमध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो त्यावेळेला
सर्वसाधारणपणे नेहमी असं होतं की जी संस्कृती वर्चस्व असणारी असते, म्हणजे राजकीय वर्चस्व मुख्यतः ज्या संस्कृतीचं असतं, ती संस्कृती त्या दुसऱ्या संस्कृतीला पराभूत करण्याचा, पराभूत ह्याचा अर्थ की त्यांना दाबून टाकण्याचा, त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करणं हे अटळ आहे असं वुडरॉफ म्हणतात. की हे अटळ असतं की ज्या वेळेला अशा प्रकारे वर्चस्व असणारी संस्कृती ही ह्या दुसऱ्या संस्कृतीला, पारतंत्र्यात असलेल्या संस्कृतीला दाबून टाकते, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि ती परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली आहे. आणि ब्रिटिश असूनही ते कशा प्रकारची विधानं त्यांनी केली आहेत की ते म्हणतात की अलीकडच्या काळात म्हणजे त्यावेळेला अलीकडच्या काळामध्ये युरोपीय माणसं ही सत्तापिपासू झाली आहेत, राज्य विस्ताराच्या मागे लागली आहेत आणि आक्रमक झाली आहेत. हे सगळे शब्द वुडरॉफचे आहेत की आक्रमक झाली आहेत, राज्य विस्ताराच्या मागे लागली आहेत आणि लुटारू वृत्तीची झाली आहेत असं ते म्हणतात. लुटारू वृत्तीची झालेली आहेत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही भारतीय संस्कृती असताना, अशा वर्चस्वाखाली असताना भारतीय संस्कृतीचं रक्षण होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जरी भारतीय माणसं आजकाल त्यासाठी प्रयत्न करत असले, राजकीय बाबतीत नव्हे, सांस्कृतिक बाबतीत, मी हे सगळं बोलते सांस्कृतिक बाबतीत आहे. संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा जरी भारतीय माणसं प्रयत्न करत असले तरी त्यांच्याकडून होणारे प्रयत्न पुरेसे नाही आहेत, तितकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही आहे आणि तितक्या जोमाने ते प्रयत्न करत नाही आहेत. त्यांनी स्वतःचा बचाव केला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता हे सगळं म्हणत असताना थोडासा ह्या वुडरॉफच्या अंतःकरणातला इंग्रज थोडा जागा झाला आहे. आणि तिथे मात्र असं त्यांनी काही विधानं अशी केली आहेत की ह्या भारतीय संस्कृतीचं खरं म्हणजे इंग्रजांनी, ब्रिटिशांनी रक्षण केलं. आणि कसं तर ते म्हणतात की युरोपीय, म्हणजे बराच मोठा भारताचा भाग हा ब्रिटिश वर्चस्वाखाली होता, त्याच्याऐवजी तो जर युरोपीय बाकीच्या इतरांच्या वर्चस्वाखाली असता आणि असा हा युरोपियांचा महापूर जर भारतामध्ये लोटला असता तर त्या महापुरामध्ये ही भारतीय संस्कृती केव्हाच बुडून गेली असती. तर इंग्रजांनी ह्या संस्कृतीचं रक्षण केलं असं ते म्हणतात की त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाण येईपर्यंत, म्हणजे भारतीयांना त्यांच्या संस्कृतीच्या महानतेची जाण येईपर्यंत ह्या संस्कृतीचं रक्षण केलंय. आता मात्र ह्याच्या पुढे ही भारतीयांची जबाबदारी आहे की त्यांनी ह्या आपल्या स्वतःच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी उठाव केला पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचा बचाव केला पाहिजे. बचाव हा शब्द अगदी सातत्याने त्यांनी वापरलेला आहे. तर आता आणि त्याच्यापुढे त्यांनी अर्थात म्हटलेलं आहे की या विल्यम आर्चरच्या बद्दल त्यांनी असं म्हटलं आहे की विल्यम आर्चरने त्याच्या पुस्तकात काय लिहिलं आहे त्याचा अगदी स्पष्ट उल्लेख केला आहे काही ठिकाणी त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये. आणि तो अशा प्रकारे केलेला आहे की भारतीय संस्कृती ही म्हणजे अशा प्रकारची संस्कृती आहे की ती सर्व प्रकारे रानटी मागासलेली अशी संस्कृती आहे. आणि बाकीचं सगळं, म्हणजे ते असं म्हणतात की संपूर्ण जगामध्ये आता परिवर्तन होणार आहे आणि ते परिवर्तन अशा प्रकारे होणार आहे की युरोपीय जे काही
बुद्धिवादी वृत्ती आहे आणि जी सगळी जडवादी, हे शब्द मी मुद्दाम वापरते आहे, जडवादी याचा अर्थ मटिरियलिस्टिक ज्याला म्हणतात ना, मटिरियल जे वास्तव जे आहे तेवढंच खरं, बाकी भावना आणि ईश्वर आणि ह्या गोष्टींना काही अर्थ नाही. तर जडवादी वृत्ती आणि बुद्धिवादी वृत्ती, रॅशनॅलिझम आणि मटिरियलिस्टिक अशी ही जी सगळी युरोपीय संस्कृती आहे त्यानुसारच सगळ्या जगाचं आता परिवर्तन होणार. म्हणजे सगळं जग हे असंच होणार आहे. आणि जर भारताने बुद्धिवाद आणि हे सगळं जडवाद आणि अशा प्रकारे सगळी युरोपीय संस्कृती आत्मसात केली नाही, त्यांनी करावी असं त्यांनी म्हटलंय. जर त्यांनी केली नाही तर असं होईल की सगळं जग सुधारलेलं दिसेल आणि एकटा भारत हा देश मागासलेला दिसेल. एक काळा ठिपका असावा, स्वच्छ कापडावरती एखादा काळा ठिपका असावा, तसा भारत देश दिसेल. तर त्यामुळे भारतीयांनी विचार करावा आणि आपल्या संस्कृती, आपल्या या सगळ्या गोष्टींचं असं आपल्याच आध्यात्मिकतेला धरून बसू नये आणि आपल्यामध्ये हे सगळे बदल करावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे करायला जर समजा भारतीय तयार नसतील, हा बदल करायला जर भारतीय तयार नसतील, तर मात्र युरोपीय आणि ब्रिटिश लोकांनी आपल्या सत्तेखालीच त्यांना ठेवलं पाहिजे कायम आणि त्यांच्यावरती सर्व प्रकारे दडपण आणून ह्या म्हणजे ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी ह्या धर्मवेड्या भारतीयांना सुधारलं पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये कधीतरी काही काळाने सुधारणा होईल. तर हे असे बदल होणं हीच आवश्यकता आहे. आणि ते जर भारताने नाही स्वीकारलं तर ब्रिटिश आणि युरोपियनचं राज्य त्यांच्यावरती कायम टिकणं हेच त्याला शेवटी दुसरा पर्याय राहतो. अशा प्रकारचे त्यांनी विचार मांडले विल्यम आर्चरनी. आणि ते मुद्दाम ह्या वुडरॉफनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिले आहेत. आणि वर असं म्हटलं आहे की मी मुद्दाम ह्या सगळ्या त्या विल्यम आर्चरच्या विधानांचा उल्लेख मी अशासाठी करतो की किती राजकीय हेतूने त्यांनी पुस्तक लिहिलं आहे हे आपल्याला स्पष्ट कळतं या सगळ्या विधानांमुळे. त्याच्या मनातला स्वार्थी आणि राजकीय हेतू स्पष्ट होतो. त्यांनी तर एके ठिकाणी म्हटलंय त्याच्या मनातली त्या आर्चरच्या मनातली मळमळ बाहेर पडते असं म्हटलेलं आहे. तर ती जी मळमळ आहे ती खरी अशा प्रकारची अत्यंत स्वार्थ आणि अत्यंत राजकीय हेतू हेच त्याच्या विचारांचं सगळं तथ्य आहे. तर त्यामुळे त्यांनी तशा प्रकारची निंदा केली आहे. आणि ह्या निंदेला आता भारतीयांनी म्हणजे अशा प्रकारे हे जे ब्रिटिश त्यांच्यावरती टीका करतात आणि अशा प्रकारे लेखन करतात, हे आर्चर हा एक उदाहरण आहे. आर्चर हा एक नमुना आहे त्या सामान्य इंग्रजी माणसांचा. तर त्याला अशा सगळ्या माणसांपासून आता भारतीयांनी आपला बचाव केला पाहिजे असं म्हणतात. आता हा जो बचाव शब्द आहे तो त्याबद्दल अरविंदांनी फार सुंदर पुढे उल्लेख केलेले आहेत. ते मी उद्याच्या ह्याच्यात मांडते. फक्त एकच सांगते शेवटी की अरविंद ह्या ठिकाणी मात्र असं म्हणतात की वुडरॉफनी त्याच्या पुस्तकामध्ये जी काही आपल्याला धोक्याची सूचना दिलेली आहे तो धोका खरा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण आपल्यामध्ये काही बदल करायला पाहिजे असा उल्लेख करून ते मी आत्ता इथे थांबते. बाकीचे विचार उद्याला आपण